आपल्याला कळवतो। पण सर असंही म्हटलं जात आहे की एकतर एनडीएमध्ये सहभागी व्हायचं नसेल तर एनडीएला बाहेरून पाठिंबा द्यायचा, जसं 2014ला दिला होता। तो आपल्याला ती माहिती मिळाली, ती माहिती मला मिळाली की मी नक्की तुम्हाला कळवतो। पहिलं तुम्हाला येऊन सांगतो की ही माहिती मला आता मिळाली, मला आणखी त्याची माहिती नाही। महाराष्ट्राचं राजकारण पाहता शिवसेना 3 वेळा फुटली, अशामध्ये शरद पवार यांचे 8ही खासदार ज्यांची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठका होत असतात, तुमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते सुद्धा केंद्रीय मंत्र्यांसोबत जे आहेत ते बैठका करतात, याची कल्पना पक्ष नेतृत्वाला असते की या बैठका पक्षासाठी असतात, विकासासाठी असतात? नेतृत्वाच्या चर्चेमध्ये काय होत असेल ते मला त्याच्यावर आज काही सांगता नाही यायचं की त्यांना कल्पना असते का, तर चर्चा होत असेल ना। पण मला जर काही झाले, मला कुणाला जर पॉलिसी मॅटरवर किंवा राजकीय भेटायचं असेल तर चर्चा करणं गरजेचं आहे। आता माझं काही काम आहे, हे घेऊन आलं तर कुणाला कुणाला सांगायची की मला वाटतं त्याचं काय आमच्याकडे असं बंधन नाही आहे। आमच्या पक्षात पूर्ण स्वातंत्र्य आहे सर्वांना। असं कुणी म्हणतो ह्याला भेटायचं नाही, तो ह्याच्याकडे जायचं नाही, तेवढा भरोसाही पाहिजे। आदरणीय पवार साहेबाचा, सुप्रियाताईचा, आमच्या सर्वांवर भरोसा आणि आमचा त्यांच्यावर भरोसा, त्याच्यामुळे कुठेही काय व्हायचा विषय नाही आणि कुठेही काय अडचण नाही। तुम्ही जसं म्हणतात तसं काही होणार नाही। आमचे 8चे 8 खासदार एकत्र आहेत। पण ज्या पद्धतीने शिवसेना फुटली त्यानंतर आता पुढचा नंबर शरद पवार यांच्या पक्षाचा आहे, त्यांचेही खासदार फुटणार, विकासासाठी जे आहे ते आम्ही सत्तेमध्ये सहभागी होतो असं अनेक खासदार सांगतात। सर आदरणीय पवार साहेबांनी एवढा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विकास केला आहे की त्याच्याच नावावर, ते साहेबांच्या नावावरच आम्हाला लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे। त्याच्यामुळे आता तो विषय विकासाचा आमच्या दृष्टीने नाही। मी दुसऱ्या पक्षाचं कोण काय झालं याच्यावर बोलणार नाही। आमच्या पक्षाचा कुणीही खासदार फुटणार नाही, ही जिम्मेदारीने सांगतो। आम्ही 8चे 8 एक आहोत। सर आज जे आहे ते शरद पवार सुद्धा विधान भवनामध्ये येणार आहे, सीमा प्रश्नाच्या बैठकीसाठी येणार आहे, त्या बैठकीसाठी तुम्ही आलेले? नाही, मी त्या बैठकीसाठी नाही आलेलो। जर पवार साहेब आले तर मी त्यांना भेटणारच आहे ना। आले ते किती वाजता येणार मला शेड्यूल पण मी घेतलेलं नाही आहे। जसं साहेबांचं शेड्यूल मला कळेल त्यावेळेस मी साहेब आले की साहेबाला भेटणार, आशीर्वाद मी इथं आहे म्हणलं भेटणारच, साहेबासोबत असणारच आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही। पण साहेब सीमा प्रश्न येणार आहेत असं मी माध्यमातूनच बघितलं आहे, मला त्याची आणखी कन्फर्म माहिती नाही आहे। जशी मिळेल तशी मी साहेबांची भेट घेणार। पण सर ज्या प्रकारे पक्षाच्या खासदारांबाबत, आमदारांबद्दल चर्चा होतात, अशा वेळेस पक्षाची बैठक नेमकी कधी होणार आहे? कारण पक्ष नेतृत्वाने काही सांगितलंय तुम्हाला? बघा, पक्षाची बैठक कधी घ्यावी लागते? जर पक्षाला वाटलं की म्हणजे आता म्हणजे मला माहीत नाही की जर पक्षाला वाटलं की आता बैठक घ्यायची गरज आहे, आम्हाला बैठक ज्यावेळेस आमचं सेशन असतं किंवा ज्यावेळेस गरज वाटते, जी कुठलं काही फंक्शन आहे, कुठली काही एखादं आम्हाला पक्षाची दिशा ठरवायची, आंदोलन करायचं आहे किंवा कुठलं काय करायचं त्यावेळेस ठरते। आमच्याकडे पक्षाच्या बैठकीचं काय, आम्ही रोजच घरातच येतं, काय बैठक घ्यायची? आज 8चे 8 खासदार, परवा त्या रिसेप्शनला सगळे ताईचे, मी फक्त मला उशीर झाला थोडा मला यायला, पण संपर्कात असतो ते कुणाच्या दररोज टचमध्ये असतो, आम्ही फोनवर कंटिन्यू बोलतो ते कुणाला। त्याच्यामुळे आम्हाला बैठक ही आमचं घरच आहे, त्याच्यामुळे बैठक हा विषयच आमचा नाही। आता तुम्ही तुमच्या घरात बैठक घेता का? पण आम्हाला आमचं घर आहे, त्याच्यामुळे आम्हाला पवार फॅमिली, जी पवार साहेब, सुप्रियाताई ही आमचे घरातले प्रमुख आहेत, त्यांच्या ह्याच्यात आमचं रोज टॉक होतो आहे। कमीत कमी आत्तापर्यंत सकाळपासून 50 एकूण एखादं आमचे टॉकिंग असतील, त्याच्यामुळे आम्हाला तसं काही नाही आणि आम्हाला भेट होत नाही असं नाही। आमची रोज भेट होती, 10 मिनिटाला 5 मिनिटाला बोलणं होते, रात्री 12 वाजता 1 वाजता साहेबासहित बोललं जातं आहे। कुठल्याही गोष्टी जिथं वेळ येते त्यावेळेस आमच्या पाठीमागे खंबीर हिमालयासारखे साहेब उभे असतात, ताईसुद्धा उभा असतात, त्याच्यामुळे आमचं कधीही कुठं काय होणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका। सुप्रिया सुळे यांनी केंद्रात मंत्री व्हावं किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हावं अशी काही तुमची इच्छा आहे का? काय म्हणतो, मला का वाटणार नाही? माझ्या नेत्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री काय देशाच्या पंतप्रधानात व्हावा ही सुद्धा माझी अपेक्षा आहे। व्हायला झाल्या पाहिजेत ना, मला काय नको वाटते, मला पण वाटतं की व्हायला पाहिजे। झाल्या तर काय आनंदच आहे मला, त्याच्यात नाही कुठं म्हणतो। तुम्ही बघा काय असलं तुमच्याकडे कोणी माणसं तर द्या आम्हाला, आम्ही मुख्यमंत्री व्हायला नाही पंतप्रधान व्हायला। बस, धन्यवाद खूप खूप। राज्यभरामध्ये पावसाची जी स्थिती पाहायला मिळते, सरकारकडनं पुरेशी मदत मिळते का? आणि महिलांना सुद्धा आता शेतकरीचा दर्जा देण्यात येणार आहे, याबद्दल काय मत आहे तुम्ही? कारण महिलांना सुद्धा आता शेतकऱ्यांचा दर्जा जो आहे तो देण्यात येणार आहे। नाही म्हणजे महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नाही आहे का? ज्या महिला शेतकरी आहेत त्यांना शेतकरी म्हणलं जात आहे ना, का माझ्या नॉलेजमध्ये कमी आहे का मला नाही सांगता येत। महिलांना शेतकऱ्याचा दर्जा म्हणजे नाही कळलं मला, पण महिलांना सुद्धा ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना शेतकरी महिला म्हणलं जात आहे असं माझ्या नॉलेजमध्ये, माझ्या नॉलेज कमी असेल मला माहीत नाही, पण ठीक आहे। त्याच्यामुळे पण आता पावसाची परिस्थिती बाह्य आहे की पाऊस पण पडतो, तो कोकण, तुमचं सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्राचा भाग, सोलापूर नाही आहे त्याच्यात, किंवा परत नगर नाही आहेत, पण इकडे नाशिकपर्यंत असा उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, एवढ्याच भागात प्रचंड पाऊस पडतो आहे। अपेक्षेपेक्षा उशिरा पाऊस आला, पण अपेक्षेपेक्षा जास्त 4 दिवसात पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे पावसाची परिस्थिती तशी चिंताजनक आहे। सरकार त्याच्यात अपयशी ठरतं आहे म्हणायचं आणि सरकारवर टीका करणं हा माझा विषय नाही। सरकार आता अचानक एवढा पाऊस आला आहे, त्याच्यामुळे ज्या गोष्टी करायच्या तेवढे करत असतात। खूप खूप धन्यवाद। सोबत होते बजरंग सोनावणे, ज्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की
येत्या काळामध्ये सुद्धा सध्या तरी राष्ट्रवादी हा पक्ष जो आहे तो एकसंध आहे आणि पक्ष नेतृत्व जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल. असंच आता शरद पवार यांच्या गटाचे खासदार जे आहे ते माध्यमांशी बोलताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.